नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचे महत्वपूर्ण परिपत्रक जारी झालेले आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शॉर्टकट पाहून चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, दिनांक 12 मे 2026 रोजी शिक्षण संचालनालयामार्फत थकीत वेतन देयके अदा करण्यासंदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे. या परिपत्रकामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके आता अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सादर केली जाणार आहे. परिपत्रकानुसार सन 2024-25 पासून शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार आता सन 2026-27 पासून शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके सादर करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आलेली आहे. शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की दिनांक 12 मे 2026 पासून शालार्थ प्रणालीमध्ये नवीन ऑनलाईन टॅब सुरू करण्यात आला असून संबंधित कार्यालयांनी थकीत वेतन देयकाची माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. तसेच सदर थकीत देयकांना ऑनलाईन प्रशासकीय मान्यता देण्याबाबतही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या प्रणालीमुळे थकीत वेतन प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. कागदी कार्यपद्धतीमध्ये थोडा विलंब कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार असल्याने पारदर्शकता वाढल्यास मदत होणार आहे. परिपत्रकातील महत्वाची मुद्दे लक्षात घ्या मित्रांनो. थकीत वेतन देयके आता शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करावी लागणार. दिनांक 12 मे 2026 पासून नवीन ऑनलाईन टॅब सुरू. सन 2026-27 पासून नवीन सुविधा लागू. थकीत देयकांना ऑनलाईन प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना. प्रक्रिया अधिक पारदर्शक व वेगवान होणार. आणि याबाबतचं इथं शासनाकडे सुद्धा आपण इथं दाखवत आहोत. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.